नागपुर शहर में नशे और अवैध कारोबार के खिलाफ एमआईडीसी पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कार्रवाई करते हुए राजस्थान के 2 एमडी ड्रग्स तस्करों को गिरफ्तार किया है। आरोपियों के पास से 533 ग्राम एमडी पाउडर बरामद किया है, जिसकी बाजारी कीमत लगभग 53.30 लाख रुपए बताई जा रही है। नशे के अवैध कारोबार के खिलाफ एमआईडीसी पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी सफलता हासिल की है। एमआईडीसी पुलिस ने राजस्थान के 2 शातिर एमडी तस्करों को गिरफ्तार करते हुए 533 ग्राम मेफेड्रॉन यानी एमडी ड्रग्स जब्त की है, जिसकी बाजार कीमत करीब 53,30,000 रुपए आकी जा रही है। पुलिस के अनुसार ऑपरेशन थंडर के तहत एमआईडीसी क्षेत्र में इतनी बड़ी मात्रा में एमडी की यह अब तक की सबसे बड़ी बरामदगी मानी जा रही है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि वाना डोंगरी संगम परिसर में 2 तस्कर एमडी ड्रग्स की अवैध बिक्री करने की तैयारी में है। सूचना की पुष्टि के बाद एमआईडीसी पुलिस ने योजनाबद्ध तरीके से जाल बिछाया। मंगलवार 23 दिसंबर की शाम करीब 5 बजे पुलिस टीम ने निजी वाहन से बताए गए स्थान पर पहुंचकर अचानक दबिश दी और दोनों आरोपियों को रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपियों की पहचान रामस्वरूप भैयाराम बिश्नोई उम्र 24 वर्ष और हरिराम जगदीश पालीवाल उम्र 31 वर्ष, दोनों निवासी बालोतरा राजस्थान के रूप में हुई है। तलाशी के दौरान आरोपियों के पास से पीले काले रंग का 533 ग्राम एमडी ड्रग्स पाउडर, एक आईफोन, 2 अन्य मोबाइल फोन और 900 रुपए नगद बरामद किए गए। कुल मिलाकर पुलिस ने 53,70,900 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। पुलिस के मुताबिक आरोपी लंबे समय से नागपुर में एमडी ड्रग्स की सप्लाई करने की फिराक में थे। पुलिस अब यह जांच कर रही है कि यह मादक पदार्थ कहां से लाया गया और इसके पीछे कौन कौन लोग शामिल है। यह पूरी कार्रवाई परिमंडल क्रमांक 1 के पुलिस उपायुक्त सिंगर रेड्डी ऋषिकेश रेड्डी और सहायक पुलिस आयुक्त सतीश गुरव के मार्गदर्शन में की गई। एमआईडीसी थाना प्रभारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक गोकुल महाजन के नेतृत्व में पुलिस टीम ने इस ऑपरेशन को अंजाम दिया। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। फिलहाल पूछताछ जारी है और ड्रग्स नेटवर्क के अन्य कड़ियों की तलाश की जा रही है। नागपूर से यह बड़ी कार्रवाई। अ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही ऑपरेशन थंडरच्या जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आम्ही एक ड्रग्सच्या अगेन्स्ट कॅम्पेन आम्ही करत आहे. त्याच्याप्रमाणे आम्हाला एक माहिती भेटला होता की आज एक व्यक्ती आलेली आहे, मतलब काल आलेली आहे आणि त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा एम-डी जे आहे त्यांनी विकण्याच्या समय आम्ही त्यांना रेड हँडेड आम्ही पकडलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही अराउंड 535 ग्रॅम्सच्या एम-डी आमचे ताब्यात भेटलेली आहे. तर आतापर्यंत जे माहिती आहे त्यांनी विकण्यासाठी माल आणला होता. ते राजस्थानवरून ते आलेली आहे आणि त्यांनी इकडे नागपूरमध्ये विकण्यासाठी आलेली होता. पण त्याच्यामध्ये आता कोणाला विकण्यासाठी आलेली आहे ते काही आमच्याकडे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळून आलेले नाही. ते इन्व्हेस्टिगेशन आणि तपास सुरू आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आम्हाला कळेल आपल्याला आपण सांगू. ते बेसिकली अराउंड 500 आणि जसं मी सांगितलं 535 ग्रॅम्सच्या एम-डी आम्हाला भेटला होता. ते त्यांच्यामध्ये मुद्देमाल त्यांचे मोबाईल फोन्स पण आम्ही जप्त केले. ते अराउंड पण जे त्यांच्या आता प्राइसिंग बघितलं तर अराउंड 15 लाखाच्या मुद्देमाल आम्ही जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हे संपूर्ण जे आहे आमच्या मार्गदर्शक माननीय आमच्या सीपी सर आणि जॉइंट सीपी सर आणि ॲडिशनल सीपी सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जे आहे ऑपरेशन थंडर जे सुरू केलेली आहे सीपी सरांची, त्याच्यामध्ये जे आमची कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये अजून एक कारवाई आहे, पण हे मोठा कारवाई झालेली आहे. हे आम्ही हे सांगू इच्छितो सगळ्यांना की आता 31st मध्ये बऱ्यापैकी पार्टीज वगैरे होत आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघतात की काही-काही पार्टीजमध्ये ही असा
यूज करण्याची शक्यता होत आहे. तो मी सगळ्या युवा पिढींना हे बोलतो. आमच्या लक्षामध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस वॉचमध्ये राहणार आहे तो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे गोपनीय इन्फॉर्मेशन पण काढणं आमचं सुरू आहे. त्याच्यामध्ये कुठेही इन्फॉर्मेशन भेटला त्याच्यामध्ये आम्ही रेड करणार आणि कारवाई करणार आहे. तो सर्व युवा पिढींना माझं हे आहे रिक्वेस्ट. त्याच्यामध्ये आम्ही खूप सिरियसली घेतलेली आहे. युनियन होम मिनिस्टर पण त्याच्यामध्ये रिव्ह्यू घेत आहे. तर सर्वांना मी हे सांगतो की ते नशामुक्त भारत त्यासाठी आम्ही पुढे गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ड्रग्सच्या विरुद्ध आम्ही जे कॅम्पेन करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण आमचा सपोर्ट करा आणि तुम्ही स्वतः तुम्ही घेऊ नका आणि तुम्हाला कुठेही आढळून येता येतो आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. तुमचं नाव गोपनीय ठेवतील आणि आम्ही कारवाई करणार आहे. तो याच्यामध्ये शिक्षा पण खूप जास्त आहे. 20-20 वर्षाच्या शिक्षा असतात आणि बेल पण नाही भेटतात. तो युवा पिढींना मला हे आहे की हे लहान काही गुन्हा नाही, हे खूप कठीण शिक्षा असतात त्याच्यामध्ये. तो थोडासा सगळ्यांच्या फ्युचर बघून ते याच्यामध्ये जावा नाही लागेल असा मी सगळ्यांना हे करतो. आगे की अपडेट्स के लिए बने रहिए इन BCN न्यूज के साथ।